आज ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यांनी माननीय मुख्याधिकारी मॅडम नगर परिषद अंबाजोगाई यांना एक अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की गेल्या अनेक दिवसापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनामुळे हा संप चालू होता आणि त्यामुळे शहरामधले स्वच्छतेचं काम बंद होतं। त्या समस्येबाबत आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केली व तात्काळ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून हे कंत्राट लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी व नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो यापासून मुक्त करावे यासाठी त्यांनी आश्वासित केले की आजच्या आज हे काम चालू करण्यासंदर्भात सर्व आम्ही उपाययोजना करत आहोत। हा प्रमुख मुद्दा झाल्याच्या नंतर आम्ही सध्या आरोग्यविषयक तक्रारी खूप वाढलेल्या आहेत। पाऊस काळामुळे माशांचे मच्छरांचे प्रमाण वाढल्यानं आम्ही तात्काळ फॉगिंग व फवारणी अबेटिंग या संदर्भामध्ये नगर परिषद सीओ मॅडमना सांगितलेलं आहे। यानंतर प्रमुख मुद्दा की जुन्या गावठाण भागाला रविवारपेठ फिल्टर हाऊस येथून पाणी पुरवठा वितरित केला जातो। ते फिल्टर हाऊस जे आहे तर त्या फिल्टर हाऊसमध्ये त्याची स्वच्छता करण्यात यावी, कारण की अनेक नागरिकांच्या समस्या गढूळ पाणी आम्हाला वितरित होत आहे। यासाठी आम्ही रविवारपेठ फिल्टर हाऊसच्या तात्काळ त्याची दुरुस्ती करून घेण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही प्रमुख मुद्दा मांडलेला आहे। यानंतर रस्ता दुभाजकाच्या आतमधील योगेश्वरी मंदिराला जाणारे जे दुभाजक आहे त्यामध्ये वृक्ष लावून त्याचं सुशोभीकरणाचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे। पाणी पुरवठ्याबाबतीत 10 ते 12 दिवसाला पाणी वितरित करण्यात येतं, तर ते पाणी 7 ते 8 दिवसापर्यंत व्यवस्थित त्याचं नियोजन करून ते लोकांना देण्यात यावं या संदर्भात आम्ही प्रमुख मुद्दा मांडलेला आहे। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना या संदर्भामध्ये जे काही कामं रखडलेले आहेत, जे नवीन प्रस्ताव आहेत ते जे काय रखडलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी मॅडमला तात्काळ त्याच्यावर उपाययोजना व जनजागृती याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। भोगवटदारांच्या नोंदणीचा प्रश्न हा एक प्रमुख मुद्दा आमचा आहे, जेणेकरून की अंबाजोगाई शहरात पिढ्यानपिढ्या भोगवटा रकान्यामध्ये त्यांचे नाव आहे, परंतु त्याबद्दल त्यांचे व्यवहार होत नाहीत आणि ते ती जागा विक्री करू शकत नाहीत, जेणेकरून की नगर परिषदेचा मालमत्ता करायला सुद्धा फरक पडतो, तर तोही प्रश्न मार्गी लावा यासाठी आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे। यानंतर वृक्षारोपणाबाबत अंबाजोगाई शहरामध्ये जे मुख्य रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यांच्या दुतर्फा साईडला हे वृक्षारोपण करण्यात यावं, जेणेकरून की अंबाजोगाई ही हरित अंबाजोगाई अशी करण्याचा मानस आमचा आहे। यासाठी मुख्याधिकारी मॅडमनेही आम्हाला आश्वासित केलं आहे। आणि नवीन लोकवस्ती या ठिकाणी जिथं पाईपलाईन नाही आहे, जिथं आता अद्यापही गेलेलं नाही, तर तिथं तात्काळ त्यांनी तिथला स्पॉट पंचनामा करून त्या ठिकाणी नळ कनेक्शन देण्याच्या बाबतीत आणि लिकेजच्या बाबतीत जे की शहरामध्ये विविध ठिकाणी नवीन रस्ते होऊनही त्या ठिकाणी लिकेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ते लिकेज तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, जेणेकरून की पाणी वितरित करण्यासाठी सोपं होईल व नागरिकांना वेळेवर पाणी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी। या अशा विविध समस्यांवर आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेले आहे। त्यांनी तात्काळ यावर आम्ही उपाययोजना करून हे तुमच्या सर्व समस्या आम्ही तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। आज सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांच्या विविध समस्या याच्यावर आम्ही आज निवेदन दिले। त्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी यांनी सविस्तर माहिती दिली आणि माझ्याकडं महत्त्वाचं निवेदन की अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष यांनी आपल्या पदाचा केलेला जो दुरुपयोग त्या बाबतीतले हे निवेदन आहे आणि सर्व पत्रकार असतील, नगर परिषद प्रशासनाचे सर्व अधिकारी, मुख्य अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, सर्व नागरिक होते, सर्वांच्या समोर पुराव्यासहित आम्ही तुमच्या समोर सादर केलेलं आहे की त्यांनी पदाचा कसा दुरुपयोग केलेला आहे। तर त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी थोडे वाचून दाखवतो। मालमत्ता कर अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते मीराताई टाकरे चौकपर्यंत असलेल्या व्यावसायिक इमारतींना लावण्यात आलेल्या करांची योजना पासून जे स्वतःच्या इमारती आहेत, जे स्वतःच्या कार्यकर्त्याच्या इमारती आहेत त्यांना टॅक्स कमी आहे,
आणि जे बाकीचे अदर आहेत नागरिक त्यांना टॅक्स जास्त आहे असं आमचं मागणी आहे. आणि वस्तुस्थिती ती आम्हाला ज्यावेळेस माहिती त्यावेळेस ती तुमच्यासमोर आम्ही नक्कीच सादर करू. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा अनधिकृत नळ कनेक्शनचा आहे. स्वतःची जी न्यू विजन पब्लिक स्कूल शाळा आहे त्या शाळेमध्ये 2 इंची का 3 इंची सांगितली माहीत नाही, पण पाईपलाईन म्हणजे आपल्याकडे नोंद 2017ची आहे, 30,000 रुपये भरलेले डिपॉझिट म्हणून. त्यावेळेसपासून नगर परिषदेला 1 रुपयाही त्यांनी भरलेला नाही. आता काय हे रजिस्टर तुमच्या सर्वांच्या समोर त्यांनी आणून दाखवलं. संबंधित कर्मचाऱ्याला विचारलं, 24 तास पाणी त्यांना आहे. त्यांचा ज्यावेळेस फोन येईल त्यावेळेस त्यांना पाणी सोडलं जातं. इतका मोठा पदाचा गैरउपयोग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सामान्य नागरिकांना 15-15 दिवस पाणी मिळत नाही आणि त्यांच्या शिक्षण संस्थेला 24 तास पाणी या ठिकाणी नगरपालिकेच्या भगवान बाबाच्या चौकातील जो पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणून त्या ठिकाणी सप्लाय होते. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्या मर्जीतल्या लोकांना त्यांनी दुकानं दिलेली. त्याच्यानंतर दुसरा एक पाईपलाईनचा विषय राहिला. त्यांच्या शेतात जे सालगडी म्हणून काम करतात त्या सालगडी जिथं राहतात त्यांचा जो कोटा राहायचा त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नळाची पाईपलाईन त्या ठिकाणी नेलेली. संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या सर्वांसमोर मी बोललो, विचारलं म्हणजे त्या गड्याचा जी कोट आहे त्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली का, तर कर्मचारी तुमच्या सर्वांच्या समोर सांगितलं की त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन गेलेली आहे आणि त्या पाईपलाईनची नगरपालिकेकडे कसलीही नोंद नाही. म्हणजे आपल्या पदाचा किती दुरुपयोग करायचा आणि लोकांना इकडे शांतपण शिकवायचं या माध्यमातून सगळं आम्ही जनतेसमोर आणणारच आहे. त्याच्यानंतर आपल्या मर्जीतल्या लोकांना मीनाताई ठाकरे चौकातील असतील, राजीव गांधी चौकातील असतील. त्याच्यानंतर एक तर जागा अशी आहे की सदर बाजार म्हणजे मुकुंदरा शाळेच्या बाजूला नगर परिषदेची जागा आहे. कुणाची भोगवाड्याची PTR नाही, काही नाही, मस्त कॉम्प्लेक्स झाले तयार. कुणाचं आहे काय माहीत नाही, त्याची माहिती आम्ही मागवतो. त्याच्यावर नगर परिषद काय कारवाई करणार ते बघणार. त्याच्यानंतर राज मेडिकल व राजकमल हॉटेलच्या मधील जे दुकान आहे आज मुख्य रस्त्यावर आहे, तिथं आपल्याला 20-25 हजार रुपये किराया येऊ शकते. नगर परिषदेच्या मालकीचे दुकान आहे त्यांना 500 रुपये, 400 रुपये, 1000 रुपये, 700 रुपये, 800 रुपये असा किराया आहे. हे नगरपालिकेचं आर्थिक नुकसान नाही का? त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल त्या ठिकाणचं एक स्वच्छतागृह आहे. त्या ठिकाणी कुणीतरी अतिक्रमण केलंय, शटर लावलंय, स्वच्छतागृहाचं दुकान तयार केलंय. व्यापाऱ्यासाठी केलेलं जे स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी दुकान झाले तयार. त्याच्या बाजूला पूर्णवादी बँकेचं जे व्यापारी संकुल आहे तिथे एक स्वच्छतागृह होतं, तिथं पण कोणतरी शटर बसवलं. त्याची आम्ही माहिती मागू, त्याची नगरपालिकेकडे कसलीच नोंद नाही. कुणी केलं मग त्याच्यावर कारवाई काय करणार नगरपालिका ते आम्ही आज मॅडमला विचारलंय. त्याच्यानंतर गुरुवारपेठमध्ये जी मुंबईतील शाळा आहे माजी नगराध्यक्षांची त्या शाळेची आम्ही परवानगी मागितली. परवानगी आहे का, बांधकाम परमिशन आहे तर किती मजल्याची आहे, मग त्यांनी त्याची परमिशन घेतलेली का, त्याचा टॅक्स भरतात का, त्याची पूर्ण आम्ही माहिती मागितलेली. त्याच्यानंतर राज हॉटेलच्या पाठीमागे पत्राचा शेड उभा केला मोठा, तर शेडची परमिशन आहे का, मग अनाधिकृत आहे तर मग कसं काय, तुम्ही काय नगरपालिका कारवाई करणार अशी पूर्ण आम्ही शिव मॅडमकडून माहिती मागितली. जर ह्याच्यात चौकशी दोषी आढळेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली. सर्वात गंभीर प्रश्न जो आहे तो त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेला जो पाईपलाईन नेलेली अनधिकृत त्याचा टॅक्स त्यांनी आजपर्यंत भरलेला नाही. त्यांच्या शेतातले जे सालगडी आहेत त्यांच्याकडे पण त्यांनी पाईपलाईन त्याची कसली नगरपालिकेकडे नोंद नाही. कधी 2012पासून नेली का 2000पासून नेली कुणालाच माहीत नाही, पण आहे. 2016 साली 17 साली सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष रहीमभाई, सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी या ठिकाणी जाऊन आले होते. त्यांच्या लक्षात आलं की अनधिकृत आहे. त्याच्यानंतर त्यांनी डिपॉझिट काढलं. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की सत्तेचा एवढा माज होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यानंतरही टॅक्स भरलेला नाही. सामान्य लोकांना वेटीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना अशी मागणी केली की 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही केली, गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी मुख्याधिकारी मॅडमला दिलेला आहे.